आपण पाहिलं होतं की वेक्टर प्रोडक्ट कशाला म्हणतात. त्यातला क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 वाचला का कोणी तुमच्यापैकी? If a bar is equals to 2i cap plus 3j cap minus k cap, b bar is equals to I cap minus 4j cap plus 2k cap. Find a bar plus b bar into a bar minus b bar. की काय दिलेलं आहे? ए बारची व्हॅल्यू दिलेली आहे, ए बारची व्हॅल्यू आहे, बी बारची व्हॅल्यू पण दिलेली आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं. तर सगळ्यात अगोदर ए बार जो दिलेला आहे तो लिहून घ्यायचा. काय दिलेला आहे? 2i कॅप प्लस 3j कॅप मायनस के कॅप. आणि बी बार दिलेला आहे आपल्याला आय कॅप मायनस 4j कॅप प्लस 2k कॅप. आणि फाइंड आउट काय करायला सांगितलं? व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायला सांगितली? ए बार प्लस बी बार, त्याच्यासोबत क्रॉसमध्ये ए बार मायनस बी बार. ओके, हे फाइंड आउट करायला सांगितलं. तर याला सॉल्व करणार आहोत आपण. बरोबर आहे, असं दिलेलं आहे ना, ए बारची व्हॅल्यू दिलेली आहे, बी बारची व्हॅल्यू दिलेली आहे, हे फाइंड आउट करायला सांगितलं. तर सगळ्यात अगोदर काय काढू? ए बार प्लस बी बार काढू, त्यानंतर ए बार मायनस बी बार काढू, त्या दोघांचा क्रॉस करू. क्रॉस काढल्यावर व्हॅल्यू मिळणार आहे. क्रॉस कसा करायचा हे आपल्याला माहिती आहे. क्रॉस करण्यासाठी डिटर्मिनंट घ्यावा लागतो, म्हणून पहिले ए बार प्लस बी बार काढून घेऊ. तर नाव ए बार प्लस बी बार प्लस करताना 2i कॅप प्लस 3j कॅप मायनस के कॅप प्लस मध्ये आय कॅप मायनस 4j कॅप प्लस 2k कॅप. 2i प्लस आय सोबत आय कॅप सोबत आय कॅप, जे कॅप सोबत जे कॅप, के कॅप सोबत के कॅप. 2 प्लस 1 किती होतात? 2 प्लस 1 किती होतात? 3j मायनस 4j किती होतात? मायनस के प्लस 2k मायनस प्लस के कॅप. व्हेरी गुड. हा काय आला? ए बार प्लस बी बार आला, इक्वेशन नंबर 1. तसंच आता काय ए बार मायनस बी बार करायचं आहे. तर नाव ए बार मायनस बी बार. बोल. काय म्हणत आहे तू? आवाज नाही येत व्यवस्थित. पुन्हा जॉईन कर तू, पुन्हा जॉईन कर, तुझ्याकडचं नेट स्लो चालू आहे. तर ए बार मायनस बी बार काढायचा. ए बार काय आहे? 2i कॅप प्लस 3j कॅप मायनस के कॅप मायनस करून आय कॅप मायनस 4j कॅप प्लस 2k कॅप. तर मायनस करायचा 2i कॅप प्लस 3j कॅप मायनस के कॅप. मायनस साईन सगळ्यांना मल्टिप्लाय करा. मायनस आय कॅप मायनस मायनस प्लस 4j कॅप प्लस इंटू मायनस मायनस 2k कॅप. आता आय सोबत आय, जे सोबत जे, आणि के सोबत के. 2i मायनस आय किती होतात? आय. 3j प्लस 4j 7j मायनस के आणि मायनस 2k म्हणजे मायनस 3k. ए बार मायनस बी बार, इक्वेशन नंबर 2. आपल्याला जे पाहिजे होतं फाइंड करण्यामध्ये, ज्याची गरज होती ते आपण केलं. काय? ए बार प्लस बी बार केलं आणि ए बार मायनस बी बार पण फाइंड आउट केलं. आता त्याचा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. तर डिटर्मिनंट याच्या नंतरची स्टेप आहे. डिटर्मिनंट मध्ये काय करावं लागतं तुम्हाला सांगितलं होतं. जे आता प्रूव्ह करायला सांगितलं ते प्रूव्ह करणार आहोत. अगोदर आपण याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू काढून घेतली. आता त्याचा जो वेक्टर प्रोडक्ट आहे तो काढायचा आहे. त्याच्यासाठी बघा, नाव ए बार प्लस बी बार क्रॉस मध्ये ए बार मायनस बी बार इज इक्वल्स टू डिटर्मिनंट मध्ये आय कॅप जे कॅप के कॅप. पहिल्यांदा ए बार प्लस बी बारची व्हॅल्यू, ए बार प्लस बी बारची व्हॅल्यू इक्वेशन 1 मधून मिळाली आपल्याला. त्याचे कोएफिशियंट 3 -1 आणि 1. इक्वेशन 2 वरून ए बार मायनस बी बारची मिळाले 1 7 आणि -3. या डिटर्मिनंटला सॉल्व करायचं. डिटर्मिनंट कसं सॉल्व करतात तुम्हाला माहिती आहे. कसं सॉल्व करतात डिटर्मिनंट? आय घेतला, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करा, -3 इंटू -1 म्हणजे 3
मायनस साईन 7 वन जा 7, मायनस मध्ये जे घ्या, फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट करा, प्लस इंटू मायनस मायनस, 3 3 जा 9, मायनस मध्ये 1 1 जा 1, प्लस के कॅप करा, फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट, 7 3 जा 21, मायनस मायनस इंटू मायनस 1 इंटू 1 मायनस 1, आणि हा मायनस आणि हा मायनस प्लस होऊन जातो नंतर समोरच्या स्टेप मध्ये. आय कॅप 3 मायनस 7 किती होतात? -4 मायनस जे मायनस 9 आणि मायनस 1 किती होतात? आणि हा प्लस के कॅप मायनस मायनस प्लस 21 प्लस 1, म्हणजे नेमकं तुम्हाला काय मिळते? -4i कॅप, इकडे मायनस मायनस प्लस 10 जे कॅप आणि प्लस 22 के कॅप. कशाची व्हॅल्यू आली? हे व्हॅल्यू आली आपला हा जो आपल्याला फाइंड आउट करायला सांगितला तो, जो आपल्याला फाइंड आउट करायला सांगितला ना तो इक्वेशन नंबर 1. म्हणजे काही नाही आहे, खूप इझी आहे. वेक्टर प्रोडक्ट मध्ये डिटर्मिनंट व्यवस्थित सॉल्व्ह करता आला पाहिजे. डिटर्मिनंट जर व्यवस्थित सॉल्व्ह करता आला तर काहीच डिफिकल्ट नाही आहे, खूप इझी आहे. समजलं का? त्याच्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. सेकंड नंबरचा क्वेश्चन वाचा बरं व्यवस्थित. काय आहे? Find a unit vector perpendicular to the vector j cap plus 2k cap and I cap plus j cap. बर, युनिट वेक्टर परपेंडिक्युलर काढायचा. याच्या अगोदर सुद्धा पाहिलं होतं आपण युनिट वेक्टर, आणि तुम्हाला रिमार्क मध्ये मी सांगितलं, रिमार्क जेव्हा वाचले ना आपण यांचे, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं युनिट वेक्टर नेमका कसा फाइंड आउट करायचा. जर तुम्ही काल वाचले असेल तर तिथं तुम्हाला एक फॉर्म्युला दिसतो युनिट वेक्टर फाइंड आउट करायचा. वाचले का? एक रिमार्कच दिलेला आहे. तर त्यांचा क्रॉस 0 हे करायचा. पहिल्यांदा क्रॉस करायचा दोन वेक्टरचा, त्याच्यानंतर त्यांचे मॅग्नेट्यूड फाइंड आउट करायचे. बघ, युनिट वेक्टर फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला सांगतो. खूप इझी आहे, काही डिफिकल्ट नाही आहे. जर ह्या इथं जर तुम्ही व्यवस्थित वाचला असेल, कोणत्या नंबरचा रिमार्क आहे तो? रिमार्क नंबर 3, सेकंड आणि थर्डच रिमार्क मध्ये दिलेला आहे त्यांनी, की नेमका कसा फाइंड आउट करायचा. त्याचा एक छोटूसा फॉर्म्युला सांगितला. तो छोटूसा फॉर्म्युला वाईज जर गेले तुम्ही तर तुम्हाला सरळ सरळ युनिट वेक्टर मिळतो. काही डिफिकल्ट नाही आहे, फक्त व्यवस्थित लर्न करावं लागते दिलेल्या गोष्टी. सांगा मग कोणकोणते युनिट वेक्टर दिलेले, कोणकोणते वेक्टर्स दिलेले आहे तुम्हाला? 2 दिलेले आहे. त्याच्यातला पहिल्याला ए बार कन्सिडर करा, दुसऱ्याला बी बार कन्सिडर करा, आणि कन्सिडरेशन झाल्यानंतर जसा फॉर्म्युला सांगितला युनिट वेक्टरचा त्या फॉर्म्युला वाईज सॉल्व्ह करा. काय फॉर्म्युला सांगितला युनिट वेक्टरचा? पाहला का रिमार्क? a bar b bar upon mod of a bar. मॉड ऑफ ए बार, Of a bar into b. मॉड ऑफ ए बार इंटू बी बार. ओके. त्याच्यानंतर पहिल्यांदा दिलेला आहे त्यांनी 2 दिलेला आहे वेक्टर. पहिला दिलेला आहे त्याला ए बार कन्सिडर करा, दुसरा दिलेला आहे त्याला बी बार कन्सिडर करा. बघा कसं करायचं तर. हे बघा, क्वेश्चन नंबर 2 हा दिलेला आहे. फॉर्म्युला काय युनिट वेक्टरचा? सगळ्यात अगोदर त्यांचा क्रॉस झाल्यानंतर क्रॉसचा मॉड हा युनिट वेक्टरचा फॉर्म्युला आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला क्रॉस करावा लागेल. या दोघांचा क्रॉस काढल्यानंतर ही व्हॅल्यू. आणखी काही सांगितलं की त्यांनी असं वेगळं क्वेश्चन मध्ये?
नाही सर हा एकच आहे. तर बरं पहिल्यांदा क्रॉस काढून घेऊ ए बार क्रॉस बी बार. तर नाव ए बार क्रॉस बी बार कसा काढतात याच्या आताच पाहिलं थोड्या वेळापूर्वी. आय कॅप जे कॅप के कॅप घ्या आणि पहिल्याचे कोइफिशियंट ए बारचे काय आहे, आयचा नाही आहे 0, जेचा आहे 1, केचा आहे 2. बी बारसाठी आयचा आहे 1, जेचा आहे 1, केचा आहे 0. याला सॉल्व करा. फर्स्ट घेतला आय कॅप तर पहिला रो पहिला कॉलम डिलीट करा. 0 इंटू 1 0 मायनस 2 1 जा 2. मायनस जे कॅप घेतला फर्स्ट रो सेकंड कॉलम डिलीट करा. 0 इंटू 0 0 2 1 जा 2. प्लस के कॅप घेतल्यानंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट करा. 0 1 जा 0 मायनस 1 1 जा 1. हे आले मायनस 2 आय कॅप मायनस मायनस प्लस 2 जे कॅप मायनस के कॅप. ए बार क्रॉस बी बार यांचा मॅग्निट्यूड घ्यायचा फॉर्म्युला वाईज. तर मॅग्निट्यूड घेत असताना तुम्हाला सांगितलं होतं, सांगा बरं मॅग्निट्यूड कसं घेतात. √a² + म्हणजे मायनस 2 चा स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर आणि मायनस 1 चा स्क्वेअर. सांगा काय येतो. मायनस 2 चा स्क्वेअर 4, 2 चा स्क्वेअर 4, 1 चा स्क्वेअर 1. किती होतात हे. 9. √9 निघाले म्हणजे किती 3. ए बार क्रॉस बी बार. तर आता काढायचा युनिट वेक्टर. देअरफॉर द युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू ए बार अँड बी बार इज एन वेक्टर. तर एन वेक्टरच्या फॉर्म्युल्यामध्ये फॉर्म्युला हाच फॉर्म्युला इथं अप्लाय करतो. हा घेतल्यानंतर काय येईल, सरळ सरळ व्हॅल्यू ठेवतो. याची व्हॅल्यू काय मायनस 2 आय कॅप प्लस 2 जे कॅप मायनस के कॅप अपॉन मध्ये 3. 3 प्रत्येकाला डिवाइड आहे. मायनस 2 अपॉन 3 आय कॅप प्लस 2 अपॉन 3 जे कॅप मायनस 1 अपॉन 3 के कॅप. युनिट वेक्टर. या मेथडनं सुद्धा करू शकता. दुसरी मेथड सुद्धा सॉल्व करायची. दुसरी मेथड पीडीएफ मध्ये वेगळ्या मेथडनं करून दिलं असेल तुम्हाला. जर तुम्ही पाहिलं असेल त्यात तर पाहिलं का पाहिलंच नाही. युजफुल आहे का रे ते ऍप की नाही आहे. ऍप युजफुल आहे की नाही आहे. आहे ना युजफुल. सेम प्रोसिजरनं करून दिलेलं आहे त्यांनी याच्यात सुद्धा. याच्यानंतर जो थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे तो थोडा डिफरंट आहे. त्यामध्ये आपल्याला जे दिलेले आहे ना त्यांचा यूज करून सॉल्व करायचा. हे दोन समजले का. सर लास्ट मध्ये तो फॉर्म्युला कोणता लावला तुम्ही. हाच युनिट वेक्टरचा जो आपल्याला थर्ड मला रिमार्क मध्ये सांगितला. ए बार क्रॉस बी बार अपॉन मध्ये त्याचा मॅग्निट्यूड आणि त्या मॅग्निट्यूडनं मग मॅग्निट्यूड 3 निघाला त्यानं डिवाइड केलं. जो काढला होता आपण ए बार क्रॉस बी बार त्याला जर प्रत्येकाला डिवाइड करा ना 3 ने. याला डिवाइड आहे याला डिवाइड आहे याला डिवाइड आहे तिघांना डिवाइड करून टाकलं 3 ने. ए बार क्रॉस बी बार दिलेला ट्वाइस आहे प्लस जे बार प्लस 2 के बार. तर आपण काय करू. द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार इज थिटा. देअरफॉर याच्यासाठी थिटा जर असेल तर फॉर्म्युला काय मॉड ऑफ ए बार डॉट मॉड ऑफ बी बार साइन थिटा इज इक्वल्स टू अँगल राहतो. असा त्याचा फॉर्म्युला आहे. तर सगळ्यात अगोदर काय काढून घेऊ आपण यांचा क्रॉस प्रोडक्ट काढून. क्रॉस प्रोडक्ट दिलेला आहे मॅग्निट्यूड काढून घेऊ. मॅग्निट्यूड काढण्यासाठी ए बार क्रॉस बी बार मॅग्निट्यूड मध्ये घेत असताना डॉटचं वेगळं नंतर पार्ट आहे डॉटचा. पहिले आपण अँगल कोणामध्ये काढायला सांगितलं. ए बार क्रॉस बी बार वेक्टर क्वांटिटी मध्ये काढायला सांगितलं ना तर यांचा मॅग्निट्यूड घ्यावा लागेल. यांचा मॅग्निट्यूड तिथे यूज करावा लागेल. यांचा मॅग्निट्यूड घेण्यासाठी 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर काय येतात √9. √9 म्हणजेच किती 3. याला देऊन देऊ इक्वेशन नंबर 1 किंवा याला न देता इक्वेशन नंबर 1 म्हणजे काय. देअरफॉर द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार फाउंड इज ॲज फॉलो. खालीलप्रमाणे दिसते. कसं मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार साइन थिटा इज इक्वल्स टू ही व्हॅल्यू 3. का घेतली आपण ही 3 व्हॅल्यू. कारण की त्याच्यामधला अँगल क्रॉस प्रोडक्ट मध्ये जेव्हा घेतो ना तसा असा घेतो. आणखी काय दिलेलं आहे आपल्याला. आता याचा यूज करू. ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू दिलेली आहे √3.
तर ए बार डॉट बी बार म्हणजे याच्यामधला अँगल काय असतो, मॉड ऑफ ए बार डॉट मॉड ऑफ बी बार कॉस थिटा असतो. कॉस थिटा असल्यामुळे ती व्हॅल्यू होईल √3. याला देऊ इक्वेशन नंबर 2. आता 1 ला 2 ने डिवाइड करू. डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. 1 ला 2 ने जर डिवाइड केलं तर काय होते बघा, करून पाहूया. मॉड ऑफ ए बार डॉट मॉड ऑफ बी बार इज इक्वल्स इंटू साइन थिटा आहे आणि व्हॅल्यू आहे 3. इकडे त्याला डिवाइड करू. लेफ्ट हँड साईडला लेफ्ट हँड साईड डिवाइड होईल, राईट हँड साईडला राईट हँड साईड डिवाइड होईल. मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार कॅन्सल, साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा आणि इकडे काय आलं 3 अपॉन √3. याचं जर रॅशनलायझेशन केलं तर √3 न मल्टिप्लाय √3 न डिवाइड, 3 3 जा √3 म्हणजे काय येईल, टॅन थिटा इज इक्वल्स टू 3 √3 अपॉन मध्ये हे किती येईल, √3 ची व्हॅल्यू मल्टिप्लिकेशन 3 गेट कॅन्सल, टॅन थिटा इज इक्वल्स टू √3. सांगा टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू √3 असते, 60. म्हणजे टॅन 60 पण म्हणू शकता किंवा टॅन π/3. बरोबर आहे ना. टॅन गेट कॅन्सल, थिटा इज इक्वल्स टू π/3 और 60 डिग्री. डिग्री मध्ये विचारलं असेल डिग्री, रेडियन मध्ये विचारलं असेल तर रेडियन. डिवाइड काऊन केलं सर? कारण की अँगल तसा मिळाला नसताना आपल्याला. त्यांनी दिलेलं काय आहे, एक तर डॉट प्रोडक्ट दिलेला आहे आणि एक क्रॉस प्रोडक्ट दिलेला नाही. यांच्यामधला अँगल काढायला सांगितला. क्वेश्चन जर व्यवस्थित वाचला असेल ना तुम्ही, तुम्हाला काय म्हटलं, द फाइंड द अँगल बिटवीन डॉट प्रोडक्ट अँड क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट साठी फक्त त्यांनी काय दिलं, ए बार क्रॉस बी बार दिलं. डॉट प्रोडक्ट साठी फक्त त्याचा मॅग्निट्यूड दिला. तर याचा मॅग्निट्यूड काढला अगोदर, त्याचा मॅग्निट्यूड दिलेला होता. तर आपण काय केलं, इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड केलं, आपल्याला टॅन थिटा मिळतो. दोघांचे मॅग्निट्यूड दिलेले होते, मॅग्निट्यूड फाइंड आउट केले आणि अँगलचा फॉर्म्युला माहित होता. दोघांचे अँगलचे फॉर्म्युले घेतले, त्यानुसार अँगल फाइंड आउट केला.